सुद्धा आतमध्ये या. पडळकर साहेबांचं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. त्याच्यानंतर आभार आणि राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाला संपन्न होणार आहे. त्यामुळे जेवणार आहेत त्यांनी सगळ्यांनी आत या प्लीज. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व एसटी कर्मचारी बांधवांचं मी सर्वप्रथम सहर्ष असं स्वागत करतो. सगळ्यांनाच काय रजा मिळाली नाही म्हणून सर्वांनाच इकडे येता आलं नाही. शरीरानं एसटीत असणारे आणि मनानं नाशिकात असणाऱ्या त्याही सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा हा 3रा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनासाठी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हा सर्वांना आश्वासित करण्यासाठी आणि तुम्हाला आधार देण्यासाठी जे उपस्थित होते ते राज्याचे वरिष्ठ मंत्री, लढाऊ नेते माननीय छगन भुजबळ साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आंदोलनामध्ये जे नेहमी अग्रेसर असतात आणि काही ना काही मार्ग काढण्याची भूमिका घेतात ते मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचा बुलंद आवाज आणि ज्यांच्या नेतृत्वात आपण 2021ला आझाद मैदानावरती आंदोलन केलं आणि महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी केला ते माननीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत. एसटी कर्मचाऱ्याचा आणि गोपीचंदचा सदाभाऊचा काय संबंध असं सारखं विरोधक म्हणतात, तर ज्यांच्यामुळं माझा संबंध आला ते एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे रात्रंदिवस मेहनत घेतात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे एसटी कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतात ते माननीय सतीशजी मेटकरी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही बऱ्याच वेळा सदाभाऊ आणि दोघं त्याच्यावरती रागाला येतो, पण तो थोडा वेळ आमचा ऐकून घेतो आणि परत आपला तोच मुद्दा रेटतो, परंतु एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सोडत नाही. व्यासपीठावरती उपस्थित माननीय अनुप खैरनार, माननीय पद्मश्री राजे मॅडम, माननीय शरद गीते, माननीय राजाभाऊ पाठक, माननीय बाळकृष्णजी आव्हाड, माननीय श्री गौतम अहिरे, सुरेश सोनावणे, नंदाताई मथुरे, अनिताताई बागड, अंजलीताई जोशी आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली ते माननीय व्यंकटेश नानासाहेब मोरे जे भाजपाचे पदाधिकारी आहेत. व्यासपीठावरती उपस्थित माझे सगळे सहकारी आहेत. आमच्या देवयानी फरांदे मॅडम आमदार ताई इथं उपस्थित होत्या, सीमाताई हिरेताई इथं उपस्थित होत्या, मौलीभाऊ हळणवर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी सातत्यानं ते भूमिका घेत असतात. उदय सामंत साहेब या कार्यक्रमाला आवर्जून येणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा रत्नागिरीला लागला त्यामुळं त्यांना येता आलं नाही. आपल्या खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब हे बाहेरच्या देशाला दौऱ्यात असल्यामुळं मी त्यांना भेटलो होतो. ते म्हणले माझं बाहेरच्या देशात मी निघालोय आणि माधुरीताई ज्या राज्यमंत्री आहेत त्यांना पुण्यामध्ये आज बैठक आहे, त्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि तुम्ही सर्वजण एसटी कर्मचारी जे रात्रंदिवस मेहनत घेत असतात, रात्रंदिवस राबतात. एसटी कर्मचाऱ्यांची पण स्वप्न आहेत की मी रात्रंदिवस राबतोय, पण माझ्या मुलाला तर किमान एसी ऑफिसमध्ये त्याला नोकरी लागली पाहिजे, त्याचं आयुष्य बदललं पाहिजे, त्याचाही बंगला असला पाहिजे, त्याची गाडी असली पाहिजे, देखणी सून मला मिळाली पाहिजे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांचं स्वप्न आहे, त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. परंतु हे कधी होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या घामाचं हक्काचं दाम तुम्हाला मिळालं पाहिजे, अशी तुमची सर्वांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. जेव्हा सतीश मेटकरी पहिल्यांदा माझ्याकडे आला की एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत
आणि ज्या संघटना अनेक वर्षांपासून मान्यताप्राप्त असतील किंवा अन्य संघटना या एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेत नाहीत, त्या महामंडळाच्या बाजूने जात आहेत आणि आमची फसवणूक करतायत. 1, 2, 3, 4 दिवस नाही, किमान 6 महिने मी सतीश मेटकरी आणि त्यांच्या टीमकडून हा विषय समजून घेत होतो. आम्ही उठलो आणि आंदोलनात आलो असं अजिबात नाही. विरोधकांना वाटतं की आम्ही उठलोय आणि आंदोलनात येऊन बसलोय, असं अजिबात नाही. आम्ही 6 महिने, हे सगळी लोक आहेत तिथं, सगळ्यांची नावं आता घ्यायला वेळ नाही, पण सगळी टीम आमच्याकडे येत होती की आम्हाला अशा अशा पद्धतीने अडचणी होत आहेत. आणि मग मी आणि सदाभाऊनी ठरवलं की एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं आपल्याला जावंच लागेल, त्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये आलो. मित्रांनो, परिस्थिती नीट समजून घ्या. माननीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी एसटी मधून प्रवास केलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी मुंबईमध्ये बेस्टचं पण नेतृत्व केलंय महापौर म्हणून. माननीय गिरीश भाऊंनी सांगितलं आता आपल्याला आणखी काम सोपं झालं. आपले 2 खमके वकील आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते. त्यामुळे आता आम्ही लगेच त्यांना पकडून चला सीएम साहेबांच्याकडं, चला आम्हाला निर्णय लावून घ्यायचा आहे. तर माझा आणि एसटीचं सुद्धा नातं आहे. मी जेव्हा सांगलीला कॉलेजला होतो, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला 11-12वी सायन्सला, आमची ती परिस्थिती नव्हती खानावळ लावायची. माझे वडील शिक्षक होते, परंतु स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आजारी असल्यामुळं. 3-4 हजार रुपयाची पेन्शन होती. खानावळ लावणं शक्य नव्हतं. माझी आई शेतात काम करणारी, आमच्या शेळ्या जनावर होती. रोज सकाळी 8 वाजता मसवड सांगली, आता तासगाव आगाराचे इथं जर काही प्रतिनिधी असतील तर त्यांना माहीत आहे, मसवड सांगली नावाची एसटी ही आमच्या पडळकर वाडीतून जायची. आणि सकाळी 8 वाजता माझी आई पाटेचं उठून स्वयंपाक करून आमचा डबा जेवणाचा त्या एसटीमध्ये द्यायची. तिथून 100 किलोमीटर प्रवास करून 10:30 वाजता 11 वाजता ती एसटी सांगलीमध्ये पोचायची. आणि मग आम्ही 4 घास खायचो. म्हणजे गोपीचंद पडळकरच्या या निर्मितीमध्ये एसटीची सुद्धा फार मोठी साथ आहे. म्हणजे 2 वर्ष डबा, म्हणजे अनेक मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा डबा घरी तयार होतो आणि एसटीतून येतो. सकाळचा तोच खायचा आणि संध्याकाळी पण तोच खायचा, दुसऱ्या दिवशी तो एसटीतून येतो. दुसरा एक माझा प्रसंग एसटीसी आहे. मी जेव्हा 11वीचं ऍडमिशन घ्यायला सांगलीला निघालो, कारण माझं गाव पडळकरवाडी, झरे गावामध्ये 11-12वीचं कॉलेज होतं. 11-12वीला झऱ्यातच ऍडमिशन घ्यायचं म्हणून नवीन सायकल आणली होती SLR कंपनीची. तुम्हाला माहिती, छोट्या टायराची, त्याचा हँडल असा असतो. आपल्या साध्या सायकल असं तर ती सायकल 1625 रुपयाला आम्ही खरेदी केली मी आणि पडळकरवाडीला घेऊन आलो. परत मित्र म्हटले की सांगलीला शाळेला जायचं. परत जाऊन सांगलीमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि मग जेव्हा पत्र्याची पेटी सगळं, आता सुटकेस बिटकेस आल्या, तेव्हा काही ती परिस्थिती नव्हती. ज्यांची परिस्थिती त्यांच्याकडे असेल, आपल्याकडे काही नव्हती. पत्र्याच्या पेटीमध्ये सगळं भरून आणि ती एसटीवरती टपावरती ती सायकल टाकली. आणि मग नवीन सायकल हो, एकदम खट्ट. प्रत्येक जिथं कुठं एसटी उतरल तिथं उतरून शिडीवून चढून बघायचं आहे का. गाणंदमध्ये उतरलो, खरसुंडीत उतरलो, भिवघाटवरती उतरलो. ती परत खानापूरला गाडी जायची, मधनं पेड मार्गे तासगावला. खानापुरात उतरलो, परत एसटीच्या टपावरती चढलो. एसटीवरती सायकल आहे का, आहे. परत गाडीत बसलो, परत पेड मार्गे विजयनगर, पेड मार्गे गोटेवाडी मार्गे गेली तासगावमध्ये गाडी. तासगावमध्ये गाडी थांबली, तासगावमध्ये खाली उतरलो, परत टपावरती चढलो, सायकल नाही. अरे बाप रे, परत खाली उतरलो, परत गाडीत त्या पिटे का बघितलं, तीच गाडी का बनवून परत वर चढलो, सायकल नाही. परत उतरलो, पेटी खाली घेतली, उतरलो, त्या डेपो मॅनेजरकडे गेलो. अहो म्हटलं माझी सायकल पडळकरवाडीमध्ये मी एसटीच्या टपावरती ठेवली होती. तासगावमध्ये आलो तर सायकल नाही, खानापुरात ती सायकल होती. अरे बापरे, ते म्हटलं सायकल पडली असेल. मग परत दुसरी एसटी पकडली, खानापूरपर्यंत एका डाव्या बाजून बघत गेलो, कुठं पडल्या का, नाही. परत दुसरी पकडली गाडी, खानापुरातनं तासगावला आलो, दुसऱ्या बाजूला सायकल पडल्या का, नाही. मग त्या दिवशी डेपो मॅनेजरकडे मी अर्ज लिहून दिला की माझी सायकल चोरीला गेलेली आहे. डेपो मॅनेजर मला माझा काही संबंध नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. आणि मग मी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो. 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेस माझी सायकल चोरीला गेल्या, सायकल काय मला मिळाली नाही. परत दुसऱ्या वर्षी, कारण ती परिस्थिती नव्हती सायकल घ्यायची, 1 वर्ष तसंच राहिलो. माझ्या आईनं शेळ्याची करडं विकल्याच्या नंतर परत मला सायकलला पैसे पाठवून दिलं.
माझे वडील आजारी होते, त्यांना सांगणं, अरे म्हटलं त्यांना धक्का बसेल म्हणून ती सांगितलं नाही. मग दुसऱ्या वर्षी 1675 रुपयाला, 50 रुपये त्या सायकलची किंमत वाढली होती, 1675 रुपयाला ती सायकल घेतली. आणि एसटी वरनं सायकल चोरीला जात्या म्हणून मी सांगलीतनं परत एसटी वरती टपावरती टाकली नाही, स्वतः चालवत मी पडळकरवाडीला 100 किलोमीटर आलो. म्हणजे एसटीचा माझा संबंध तेव्हापासूनचा आहे. आणि तुम्हाला माहित आहे गावामध्ये तुमचं ब्रीद वाक्याचं आहे, हात दाखवा गाडी थांबवा, गाव तिथं एसटी, रस्ता तिथं एसटी. आणि तुम्ही सगळेजण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता रस्ते वगैरे चांगले झाले, परंतु ती पूर्वी परिस्थिती नव्हती. नाहीतर आता तुम्ही आजही मी तुमच्याशी बोलत असताना एसटी कर्मचारी जेव्हा मुक्कामी गाडी घेऊन गावामध्ये जातो तिथं शौचालयाची सोय नसते. जेव्हा तो मुक्कामी जातो तो देवळामध्ये झोपतो. परिस्थिती आहे, आजची पण ही परिस्थिती आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जिथं कुठं वाहनं नाहीत, आता 4 व्हीलर वगैरे गाड्या आल्या, आता 2 व्हीलर गाड्या जास्तीच्या झाल्या, परंतु गावामध्ये कधी कधी 4 व्हीलर एक पण गाडी नव्हती. अशा वेळेस एसटीची वाट अख्खं गाव बघत बसायचं. आम्ही जेव्हा शाळेत होतो, आमच्या पडळकरवाडीच्या शाळेच्या समोरच एसटीचा स्टॉप आहे. तिकडं चढावर गाडी दिसली, सगळी एसटी आली, एसटी आली, एसटी आली, सगळी पोरं एसटीच्या कडेनी. त्याचं काय काम नाही, कोण आलंय, कोण उतरतंय, कोण चढतंय. म्हणजे ती एक आत्मीयता सगळ्यांचीच या एसटीच्या सोबत होती. आणि म्हणून जेव्हा सतीश मेटकरी आम्हाला बोलले की एसटी कर्मचाऱ्याच्या वरती अन्याय होतोय, मी आणि सदाभाऊ या प्रकरणामध्ये उतरलो. सदाभाऊ आणि मी तुमच्यासोबत आझाद मैदानावरती आलो. तेव्हा विरोधी पक्ष नेते होते देवाभाऊ, तेव्हा आपली सत्ता नव्हती. मी इतका विषय लावून धरला, सरकारला निर्णयावरती यावं लागलं. आणि मग आम्ही 15 दिवस 16व्या दिवशी आम्ही तिथून बाहेर पडलो. आमच्यावरती टीका टिप्पणी झाली की कर्मचाऱ्याला तुम्ही वाऱ्यावरती सोडून गेला, कर्मचाऱ्यांच्या वरती तुम्ही अन्याय केला. परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री, म्हणजे माझ्या नेत्याचा मला अभिमान का वाटतो, तेव्हा ते विरोधी पक्षात होते. त्यांना जर एसटी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत, आंदोलन पेटवायचं तर ते पेटवू शकले असते ना. एसटी कर्मचारी ऐकायलाच तयार नाही आणि विरोधकाला सरकारला आपल्याला नागवता येत आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, 3-4 वेळा सदाभाऊच्या आणि आमच्या बैठका झाल्या, आता जे सरकार द्यायला तयार आहे ते 100% तुम्ही स्वीकारा आणि हे आंदोलन तुम्ही मागं घ्या. देवाभाऊ विरोधी पक्षात असताना इथं जर दुसऱ्या पक्षाचा प्रमुख माणूस जर विरोधात असता, अरे पेटू दे म्हणला असता, कशाला तुम्ही मागे घेताय, एसटी कर्मचारीवाले ऐकत नाहीत ना, सरकारला तुम्ही त्रास द्यायला सुरू करा. परंतु 16व्या दिवशी माननीय देवाभाऊनी सांगितलं, सरकारने तुमच्या समोर जो प्रस्ताव मांडलाय तो कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. आणि देवाभाऊंशी चर्चा करून मी आणि सदाभाऊनं आम्ही त्यातून माघार घेतली. तुम्ही कर्मचारी ऐकायला तयार नव्हता, परंतु ती जी वाढ दिली 5,000, 4,000 आणि 2,500 मूळ बेसिक मध्ये जी वाढ दिली, ती जी मान्यता प्राप्त संघटना आहे त्यांच्या पुढच्या पण आयुष्यात जमणार नाही आणि मागच्याही त्यांनी कार्यकर्दीमध्ये त्यांना जमलं नाही. त्यांना जमलं नाही. कोल्हापूरचं का कुठलं अधिवेशन होतं, एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण झालंच पाहिजे. अरे झालं पाहिजे म्हणजे कसं झालं पाहिजे. आम्ही ह्या सगळ्या संघटनाच्या विरोधामध्ये होतो. आपलं ठरलं होतं काय, एसटी डेपो मध्ये संघटनाचा बोर्ड ठेवायचा नाही, उपटून टाकायचा. बरोबर की नाही. पहिली आपली भूमिका काय होती, आपल्याला संघटना नको, की जी संघटना तुमची बाजू घेत नाही, जी संघटना तुमच्यासाठी काम करत नाही. आणि परत परिस्थिती अशी झाली की तुमचा कायदाच असा आहे की सरकार संघटनेशिवाय कर्मचाऱ्याशी बोलत नाही. बरोबर की नाही. अरे मी आणि सदाभाऊ असं काम केलंय की गेल्या 4-5 वर्षामध्ये एसटीचा कंडक्टर, एसटीचा ड्रायव्हर, एसटीचा मेकॅनिकल विभागात काम करणारा कर्मचारी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बोलला. एसटीचा कंडक्टर, एसटीचा ड्रायव्हर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती साहेबांच्या सोबत बोलला, परिवहन खात्याच्या मंत्र्यासोबत बोलला. हे पहिल्यांदा असं घडलं. नाहीतर संघटनेचा अध्यक्ष, संघटनेचा सचिव, संघटनेचे पदाधिकारी याच्या पलीकडे कधी चर्चा झाली नाही. परंतु कायदा बाजूला ठेवून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत बोलण्याचं काम सरकारच्या माध्यमातून घडलं. हे का घडलं, तुम्ही कर्मचारी सगळे संघटित होता, तुम्ही सगळे कर्मचारी एक साथ होता. आज परिस्थिती काय एसटीची, आज
50% महिलांना सूट आपल्या सरकारनं दिली नसती तर एसटी आज डबघायला आली असती. हे तुम्हाला मान्य आहे का नाही? 50% माझ्या भगिनींना एसटी मध्ये सवलत दिली, तिकडं कर्नाटक सरकारनं 100% दिली. आज ते भिकेला लागलंय महामंडळ. तुम्ही माहिती घ्या, आज ती परिस्थिती राहिली नाही. परंतु आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवा भाऊनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय केला आणि 50% माझ्या बहिणींना एसटी प्रवासात सूट दिल्यामुळं आज एसटी रुळावरती आहे, आज एसटी डांबरी रस्त्यावरनं फिरतेय. त्या योजनेला मोठं श्रेय जात आहे. मित्रांनो, मी काय आकडेवारी समोर आणले, ही काय माझी आकडेवारी नाही. एसटी महामंडळानं श्वेतपत्रिका काढली, बरोबर? त्यातले मी आकडे तुम्हाला सांगणार आहे. महामंडळाचं मागील 5 वर्षात सवलतीची प्रतिपूर्ती आणि चलनीय उत्पन्न, हे आकडा माझा नाही, मी छापलेला नाही. यामध्ये 2019 आणि 20 ला चलनीय उत्पन्न होतं 5896.25 कोटी आणि सवलतीचं उत्पन्न होतं 1706 कोटी. किती? 1706 कोटी. म्हणजे एकूण किती झाले? 7902 कोटी, नाही 7602 कोटी. हे कधीच सांगतोय? 2019च. आता मी मधलं सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट 2024 आणि 25 सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 2024-25 ला चलनीय उत्पन्न आहे 5703.21 कोटी आणि सवलतीचं उत्पन्न आहे 4807 कोटी. तफावत किती आहे बघा? 1706 कोटी होते 19-20 ला, आता आहे 4807 कोटी रुपये. आणि एकूण उत्पन्न किती झालं? 7602 कोटी 19-20 ला आणि 24-25 ला झालं 10510 कोटी. किती? 10510 कोटी, म्हणजे 2908 कोटी रुपये. 19-20 पेक्षा वाढ आहे. किती? म्हणजे 3000 कोटी. अजून एमडी म्हणतोय एसटी तोट्यात आहे. अरे 2019-20 पेक्षा जर 3000 कोटी रुपये इन्कम मध्ये वाढ झाली असेल तर प्रॉफिट मध्ये यायला पाहिजे ना. दुसरे एक पान तुम्हाला सांगतो. 1981 ला एसटी महामंडळाकडे एसट्या किती होत्या? 10,028. 1981 ला. माझा जन्म 82चा आहे. म्हणजे तेव्हाच मी तुम्हाला सांगतोय. तर एसट्या होत्या 10,028. आता मी तुमच्या सोबत बोलत असताना 2024-25 ला एसट्या आहेत 15,764. 11-12 ला ह्या एसट्या होत्या 18,275. म्हणजे 1981 ते 2025 म्हणजे 40-45 वर्षामध्ये लोकसंख्या किती वाढली बघा. 1981 ला या महाराष्ट्राची लोकसंख्या होती 6,26,93,198. 81 ला. आता 2011च्या जनगणनेनुसार, आता 21 ला जनगणना झाली नाही कोरोनामुळं, लोकसंख्या होती 11,23,74,333. आता ती ढोबळमानानं केली तर 14 कोटी पर्यंत लोकसंख्या आहे महाराष्ट्राची. म्हणजे 6 कोटी कुठं आणि 14 कोटी कुठं? 6 कोटी लोकसंख्या असताना 10,000 गाड्या, 14 कोटी लोकसंख्या असताना 15,000 गाड्या. पूर्वी कर्मचारी किती होते? 10,000 एसट्या असताना 79,458 कर्मचारी. आणि आता 14 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची असताना कर्मचारी किती आहेत? 86,317 कर्मचारी. म्हणजे वाढले किती? 7,79,000 आणि वाढले किती? 86,000. म्हणजे वाढले किती? नुसते 7,000 कर्मचारी. दुप्पट लोकसंख्या वाढल्यानंतर एसटीची संख्या किती वाढायला पाहिजे होती? ती वाढलीच नाही. हा त्यातला फरक आहे. 1981 ला 127 कोटी प्रवाशाची वाहतूक केली होती. मी सांगत नाही,
तुमची श्वेतपत्रिका सांगते 127 कोटीची वाहतूक केली 81ला आणि 2024ला केली 213 कोटी प्रवाशांची वाहतूक, म्हणजे 81 आणि 24 मध्ये 86 कोटी प्रवाशाची वाहतूक वाढलेली आहे. तरी सुद्धा एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्या एसट्या महामंडळांना देणं अपेक्षित आहे त्या प्रमाणामध्ये एसट्या मिळत नाहीत. आणि म्हणून आजच्या आपल्या मेळाव्यातून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना अभिनंदन पण आपण करू. 1800 एसट्या नवीन त्यांनी महाराष्ट्रातल्या एसटी डेपोना दिल्या, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जोरदार टाळ्या वाजवून तुम्ही अभिनंदन करा. 800 एसट्या येणार आहेत. परिवहन खात्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं की 800 एसट्या येणार आहेत, परंतु तेवढ्यात मेळ बसतोय का? तेवढ्यात मेळ बसत नाही ना. तुम्ही एसट्या वाढवल्या पाहिजेत, तुम्ही कर्मचारी वाढवले पाहिजेत, तर गाव तिथं एसटी, रस्ता तिथं एसटी, हात दाखवान गाडी थांबवा. हात दाखवायचा कुणाला? एसट्या जर एवढं प्रमाण कमी झालं असेल तर त्यांना हात दाखवायचा कुणाला? हे सगळं महत्त्वाचे विषय आहेत. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आमची संघटना म्हणजे नुसतं कर्मचाऱ्याचं आम्हाला आमचं घामाचं पैसे मिळालं पाहिजेत, परंतु एसटी महामंडळ सुद्धा सुस्थितीत असलं पाहिजे, ही भावना असणारी आमची कर्मचाऱ्यांची संघटना आहे. एसटीचं महामंडळ टिकलं तर आमचा कर्मचारी टिकल. एसटी महामंडळाच्या सुविधा जर वाढल्या तर आमच्याकडे प्रवासी मिळतील. एसटी महामंडळाकडे एसटीची संख्या वाढली तर प्रवाशांची संख्या वाढेल. एसटी महामंडळाच्या माध्यमातून डेपोच्या व्यवस्थित सुविधा दिल्या तर आमचे प्रवासी तिकडे येतील. नाहीतर खाजगी गाड्यावाले तर आहेत ना, खाजगी गाड्यावाले तर एसटीतनं ओढून सगळे प्रवासी त्यांच्या बसमध्ये घेऊन जातात. आमचा एसटी कर्मचारी काय करणार? तर हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. श्वेतपत्रिकेमध्ये एक डाऊट असा आहे की इतर खर्च म्हणून 899 कोटी दाखवलंय. इतर खर्च म्हणून 899 कोटी रुपये दाखवलंय. इतर खर्च म्हणजे काय हे एसटी कर्मचाऱ्यांना समजलं पाहिजे, अशी आपल्या सर्वांची भावना आहे. इतर खर्च म्हणजे काय, नेमका काय केलं, कशामध्ये गेलंय, आणि 24-25 च श्वेतपत्रिकेमध्ये काय नाही ते पण सगळं समोर आलं पाहिजे ना. आणि म्हणून आमच्या सरकारकडे ह्याच मागण्या आहेत की सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम आहे, हे आम्हाला कृतीतून दिसलंय. कारण पूर्वी जे पगार वाढवला 5,000, 4,000, 2,500 आणि 2,000 हा वाढवला होता 25 नोव्हेंबर 2021ला आणि 4 सप्टेंबर 2024ला सरसकट 6,500 करण्याचा निर्णय केला. मान्यताप्राप्त संघटना काय म्हणत होती? सरसकट 5,000, बरोबर ना? त्यांचं पत्र होतं सरसकट 5,000ची वाढ करा. म्हणजे 5,000 ज्याला दिलंय त्याला 0 रुपये, 4,000 रुपये दिले त्याला 1,000 आणि 2,500 रुपये दिले त्याला 2,500. आम्ही ते मान्य केलं का? मी आणि सदाभाऊ त्या बैठकीमध्ये होतो. आम्ही तर खरं 7,000वरच अडून बसलो होतो. आम्ही म्हटलं तुम्ही किमान 7,000ची वाढ करा. सरकारनं 6,500 मान्य केलं. आमच्यावरती जुनी लोक जी रुसली होती, सरसकट करायचं ठरलं. ज्यांना पूर्वी 2,500 केलं होतं त्यांना 4,000 वाढवून दिले. ज्यांना 4,000 दिलं होतं त्यांना 2,500 वाढवून दिले. आणि ज्यांना नवीन पोरं लागली होती, अरे 124 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. जोपर्यंत आम्ही आंदोलनात आलो नव्हतो तेव्हा माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 124 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. जेव्हा हा सरकारनं निर्णय केलाय तिथून आत्महत्याचा विषय बऱ्यापैकी संपुष्टात आला. 1-2 माझ्या सहकार्याने आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु बऱ्यापैकी एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्याचा विषय संपून गेला. नाहीतर विरोधक म्हणतात गोपीचंद पडळकर एसटी कर्मचारी येते येऊन भेट ना, एसटी कर्मचाऱ्यांना भेटा, तुम्ही त्यांना विचारा. आमचा फसवायचा विषय नाही. तिथं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये गेलो, अरे गोपीचंद सदाभाऊचा एमपीएससीचा विषय काय, हे काय राज्यसेवेची परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत का? आम्ही नाही. आम्ही राज्यसेवेची परीक्षा दिली नाही, आम्ही यूपीएससीची परीक्षा दिली नाही. परंतु जेव्हा विषय आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्या कुठल्याही विषयाची बाजू ठामपणे लावून धरतो, प्रामाणिकपणे लावून धरतो आणि अभ्यासांती लावून धरतो. उगाच उठलो आणि बातमीसाठी आम्ही गेलो असा अजिबात विषय आमच्याकडून होत नाही. आणि त्यामुळं आता प्रताप सरनाईक साहेब हे अत्यंत कर्तबगार मंत्री महोदय, हे या खात्याचे मंत्री आहेत. उदय सामंत साहेबांना आपण या विषयात बोलावलं होतं, कारण दोन्ही पगार वाढीच्या वेळेस उदय सामंत साहेबांनी आपलं नेतृत्व केलं होतं, आपली मध्यस्थी केली होती. माननीय देवाभाऊंच्याकडे पण केली होती, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पण त्यांनी मध्यस्थी केली होती आणि म्हणून त्यांना आजच्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. आता आपल्या पुढे प्रश्न काय आहेत?
8वा वेतन केंद्र सरकार लागू करण्याच्या विचारामध्ये आहे. आता आमची मागणी काय होती, 7व्या वेतनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्याला पगार मिळाला पाहिजे. आता आपण 7व्या वेतनाच्या थोडंफार 500 हजार मागे पुढे असेल, परंतु तिथपर्यंत आलोय. पण उद्या 8वा वेतन लागू झाल्याच्या नंतर राज्य सरकारला आमची मागणी अशी आहे, जर तिकडं 8वा वेतन लागू केला, पॅरलल तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा, आम्हाला परत आंदोलन करायला लावू नका. बरोबर ना? सगळ्यात महत्वाची आता हीच मागणी आहे ना आपली. तिकडं जर 8वं झालं तर 8व्याच्या बरोबर आम्हाला 8वा वेतन आम्हाला डायरेक्ट लागू होत नाही, परंतु 8व्या वेतनाच्या बरोबर एसटी कर्मचाऱ्याला तुम्ही वेतन लागू केलं पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाची आहे, प्रमुख मागणी. मग बाकी आपलं पैसे सरकारकडे आहेत, 5 हप्ते आपल्याला दिले, फेब्रुवारीला हप्ता थांबवला, तर ते कंटिन्यू आम्हाला दिलं पाहिजे. ते आमचा हक्काचं आहे, म्हणजे ते आमच्या घामाचं आहे. आणि आमचा कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेतोय. जे अधिकारी आहेत, इंग्रज गेले निघून 47ला, पण इंग्रज मानसिकतेचे अधिकारी आज पण इथं आहेत. आता तुम्ही बघा, नाशिकला आम्ही परवा आलो, त्या मॅडम कोण आहेत, त्यांचा कोणतरी नातेवाईक मोठा पुढारी आहे, मग आम्ही अन्याय करा. ह्या भावनेतनं बाहेर पडा. तुम्ही कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक देऊ नका. हे कर्मचारी एसटी फिरवतायत रात्रंदिवस, म्हणून तुमचा पगार होतोय, हे लक्षात ठेवा. तुम्ही वरच्या पोस्टला आहात, त्यामुळं आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, परंतु तुम्ही जे पिळवणूक सुरू केली आहे, अरे सरकारची बदनामी होते ना आमच्या. तुम्ही पिळवणूक करता कर्मचाऱ्याची, कर्मचारी तक्रार करतो परिवहन मंत्री महोदयांच्याकडं. कशासाठी तुम्ही पिळवणूक करताय? कारण काय? महिलांना तुम्ही लांबच्या ड्युट्या लावताय, महिलांना अवेळी ड्युट्या लावताय. महिला कर्मचारी काम कसं करणार? त्यांना जे जुने कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही वाढीव तासाचं काम लावताय, तो भुर्दोंड महामंडळावर येतो ना. नवीन कर्मचाऱ्यांना ज्यांना पगार कमी आहे त्यांना तुम्ही ड्युट्या लावा ना. नियम तसा आहे. जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जर कोणी अधिकारी वागत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं वागू नका. हाच एसटी कर्मचारी आहे की त्याची एसटीची वाट गावातली ज्यांच्याकडे गरीब लोक आहेत ना. एसटी मध्ये आता कोण बसतंय? ज्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे तो एसटीकडे येतोय का? ज्याच्याकडे 2 व्हीलर गाडी आहे तो एसटीकडे येतोय का? नाही आहे. आदिवासी पाड्यातला, बंजारी तांड्यातला, धनगरवाड्यातला, गावगाड्यातला, 18 पगड जातीतला, 12 बलुतेदार, मागासवर्गीय, ज्याची परिस्थिती नाही, शेतकरी, कष्टकरी, शाळेमध्ये जाणारी मुलं, शाळेमध्ये जाणाऱ्या मुली, यांचे एसटी वरती सगळी भिस्त अवलंबून आहे. आणि त्या एसटी कर्मचारी जर तुम्ही समाधानी ठेवला, त्याला जर सुखी ठेवला, तर हेच एसटी कर्मचारी महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे न्याय देतील. आणि सरकार जर तुमच्या बाजूने ठाम आहे, तुम्हाला माहित आहे हे निर्णय घेणं एवढं सोपं नाही. मी आता सतीश मेटकरींना विचारलं की जेव्हा मागं मान्यताप्राप्त संघटना होती तेव्हा तुमच्या पगारात वाढ किती व्हायची. त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की ते वाढ करायचे 100ची, 200, 500, 800च्या वर कधी वाढ गेली नाही. एकदा रावते साहेबांनी 2.57% तुमच्या मूळ बेसिक मध्ये वाढ केली, परंतु 137% महागाई गोठवून टाकली. हे तुम्ही सांगितलेले हे विषय आहेत. आणि म्हणून हे पहिल्यांदा घडतंय, पहिल्यांदा असं होतंय. का असं झालं की तुम्ही संघटित झाला आणि ज्या मूळ संघटना आहेत त्या संघटनेच्या विरोधामध्ये जाण्याची भूमिका तुम्ही घेतली, त्यामुळे हे घडलंय. मी आणि सदाभाऊ तर आमचं कामच आहे, आमच्याकडे जेवढे विषय येतात त्या विषयामध्ये आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहतो. परंतु तुम्ही संघटित झाला. आता माझी विनंती अशी आहे की ही जी संघटना आहे ती संघटना वाढली पाहिजे. यातून एसटी कर्मचाऱ्यांना जे आपल्या विरोधात आहेत त्यांना पण न्याय मिळतोय ना. सगळेच आपल्या बाजूला येतील अशी परिस्थिती नाही, परंतु जे आमच्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा पगारवाढ करायची जबाबदारी ही तुमच्यावरती येऊन पडलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळे संघटित व्हा, तुम्ही सगळे एकत्रित या. आता बँकेत काय झालं तुम्ही बघितलं. बँकेमध्ये कितीतरी ठेवी काढून घेतल्या, आम्ही पेपरमधून वाचतो, टीव्हीवरती आम्ही बघतो बँकेची काय परिस्थिती झाली. आज एक विश्वासाची बँक म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेकडे बघितलं जात होतं. आता ती परिस्थिती राहिली का? आता तुम्हाला कर्ज मिळत नाहीत. आता तुम्हाला कर्ज मागायला गेलं का अगोदर तुम्हाला मागेल तेव्हा कर्ज मिळत होतं, आता ती परिस्थिती नाही. किंवा जिल्ह्याच्या विभागाच्या काही बँका आहेत तिथं सुद्धा तुम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण सहकारमध्ये सुद्धा चांगली मदत एसटी कर्मचाऱ्यांना होऊ शकते.
अशी परिस्थिती आजच्या सरकारची नाही. त्यासाठी तुम्ही चांगली लोक त्या एस टी बँकांच्या मध्ये सुद्धा गेलं पाहिजे. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढाच शब्द देतो, मी आणि सदाभाऊ आम्ही दोघं तुमच्यासोबत कायमस्वरूपी आहे, तुमची बाजू लावून धरण्यासाठी आहे. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत आणि गावगाड्यातल्या लोकांच्या प्रश्नावरती त्यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि ते नेहमी सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ घेतात. अगोदरचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगली भूमिका घेतली. आपण तर गणपतीच्या काळामध्ये संप पुकारायचं धाडस केलं आणि त्यामुळं सदाभाऊंना काय त्यांना आता ते खाजगीत तुम्हाला सांगतो, त्यांना एकदम असं जोरात खवळले साहेब की बाबा तुम्ही कशाला असं करताय. आम्ही नाव कर्मचाऱ्यांचा विषय आहे, कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि त्यामुळं हा 2024चा निर्णय आपण म्हटलं की आम्ही संप करणार आणि तेव्हा हा विषय मार्गी लागला आणि 6,500 सरसकट तुम्हा सगळ्या लोकांना वाढ मिळाली. ही परिस्थिती तेव्हाची आहे आणि त्यामुळं आता आम्ही काय केलं हे आता तुम्हाला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही सगळे कर्मचारी एकत्रित राहा, संघटित राहा. एकीमध्ये प्रचंड ताकद असते. आता सगळी वेल एज्युकेटेड ड्रायव्हर कंडक्टर, पूर्वीची परिस्थिती नाही आहे. पूर्वी लोकांचं शिक्षण कमी होतं, ते ड्रायव्हर लोक झाली होती. पूर्वी लोकांचं शिक्षण कमी होतं, ते वाहक लोक झाली होती. आता वेल एज्युकेटेड सगळी मुलं आहेत. निर्व्यसनाचं प्रमाण आता प्रचंड आहे. व्यसनी लोक आता एस टीमध्ये मोठ्या प्रमाणात नाहीत. पूर्वी ती परिस्थिती होती, आता बऱ्यापैकी 70% मोठा बदल एस टी कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा झालेला आहे. आणि त्यामुळं गिरीश भाऊंनी जशा पद्धतीनं सांगितलं 2-4 दिवसात होणार नाही, पण पुढच्या 8-15 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत एक एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती आपण बैठक लावू आणि तुमचे सगळे विषय माननीय देवाभाऊंच्या कानावरती घालू, माननीय परिवहन मंत्री माननीय सरनाईक साहेबांच्या कानावरती घालू, राज्यमंत्री माननीय आपल्या माधुरीताई आहेत पुण्याच्या, त्यांच्या कानावरती घालू आणि तुमच्या प्रश्नाची सोडवणूक 100% करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलाय, जाताना व्यवस्थितपणे आता जाताना तुम्ही सगळेजण व्यवस्थित जावा, काळजीपूर्वक व्यवस्थित जावा, गाड्या हळू चालवा, एवढीच या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. सतीश मेटकरींच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत प्रामाणिक आहे हा माणूस, त्याची परिस्थिती पण नाही, पण तो इतका चिकाटीचा आहे. आता ते सपकाळ साहेब खवळले, तिथं त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण त्यांना बोलवू दिलं नाही. हे टीम जी आहे नाही अत्यंत प्रामाणिक आहे. 2-3 वेळा त्यांनी तर आम्हाला असं तोंडावर पाडलं, सदाभाऊला मला, सरकारबरोबर आम्ही बोलणी करायचो. आम्ही हा ठीक आहे, कर्मचारी आमच्या बाजू आहे, हे तिथं मिळूच तरच बोलायचे. हा आम्ही तुमच्या बाजूने आहे, बाहेर आले का आमच्या विरोधात बोलायचे. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. हे जे अत्यंत प्रामाणिकपणे आणि अभ्यासानं, अरे त्या तुमच्या अधिकाऱ्यानं पण मटेरियल नाही. जेव्हा पगार वाढ करायची होती ना, अधिकाऱ्यानं विषयच नव्हता. IAS लेव्हलचे अधिकारी, त्यांच्याकडे कसा वाढायचा, किती वाढणार, सरकारवरती किती बोजा पडणार. आम्ही जे प्रपोजल घेऊन गेलो, मुख्यमंत्री म्हणले अरे तुम्ही काय करताय, तुमच्याकडे काहीच नाही. हे तरी संघटनावाले सगळे द्यायला लागलेत. हे संघटनामध्ये काम करणारी आपली जी टीम आहे ना, अत्यंत अभ्यासूपणे जो प्रस्ताव दिला तोच मान्य झाला. दुसरं तिसरं त्यामध्ये काहीच करायला लागलं नाही. इतकं काटेकोरपणे अभ्यास करून सरकारकडे प्रस्ताव देणारी टीम आहे, सरकारकडे. नाहीतर ते IAS लोकांचं काम आहे. आम्ही काय, मी सदाभाऊ 7वी शिकलेलं गडी आहे, मी 12वी शिकलोय. परंतु जेव्हा आम्ही हा विषय पुढे मांडला तेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हटले अरे कुठून कसं आणलं. हे म्हटलं ही आमचं गडी एकदम वकिलासारखंच आहे सगळं, ते एवढं बारकाव्यानं अभ्यास करतायत. तर ही टीम जी मिळाली आहे एस टी कर्मचाऱ्यांना, यांना जपा. ना यांच्याकडे इनोवा गाडी आहे, ना यांच्याकडे बंगला आहे, ना यांच्या नावावर संघटनेची कुठली प्रॉपर्टी आहे, परंतु हे जे प्रामाणिकपणे एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी लढतायत त्यामुळं ही तुमची पगारवाढ झालेली आहे. सरकार, सदाभाऊ खोत आणि मी फक्त ह्यातलं निमित्त आहे. ही जी टीम काम करते आहे, ह्या टीमच्या अभ्यासपूर्ण कामाला मिळालेलं हे यश आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि या सगळ्या लोकांच्या पाठीमागं प्रामाणिकपणे राहावा. ह्यांचा हेतू एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रामाणिक आहे. आता ते 18 कर्मचारी तिकडे गेले बघा आंदोलन करायला, तिकडे कुठं मलबार हिलकडे कुणाचं तर घर आहे की, कुणाचं आहे घर तिकडं. आता ते आम्हाला ज्ञान पाजळतायत, परवा हैसं झालं तसं झालं.
अरे त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती केस आहे ती मागं काढून घ्या ना. एसटी कर्मचारी जेलमध्ये गेले होते, त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती जे केस दाखल केलेले आहे ती केस मागं काढून घेण्यात यावी. कोण फिर्यादी आहे मला माहित नाही. सरकारचा फिर्यादी असेल सरकारनं काढून घ्यावी, पुढाऱ्यांचा फिर्यादी असेल पुढाऱ्यांनी त्यांना सांगावं आणि ती केस काढून घ्यावी आणि त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. एवढीच मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं सारखं म्हणाय तुम्ही आपल्याला मेळावा घ्यायचा आहे, मेळावा घ्यायचा आहे, मेळावा घ्यायचा आहे. नाशिककरांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. हे जे आपले सहकारी आहेत व्यंकटेश मोरे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते काय एसटी कर्मचारी नाहीत, ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, परंतु रात्रंदिवस मेहनत घेऊन नाशिकचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. नाशिकच्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे अनुप खैरनार असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल. मागं पण आम्ही आलो होतो, तिथं आपल्या डेपोमध्ये गेलो होतो. तर या टीमनं सुद्धा कार्यक्रम घ्या. हा वर्धापन दिन नाशिकला घेण्या पाठीमागं ह्या परिसरातले जेवढे कर्मचारी आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चिंता करण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही दोघंच सदाभाऊ मी तुमच्या आणि फुकट आहे हो, तुम्हाला काय नाही. आम्ही पूर्ण वेळ तुमच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि तुम्हाला सन्मान मिळेल, तुमचा आर्थिक स्तर वाढेल, सामाजिक उंची वाढेल. यासाठी जे काय करावं लागेल, उद्या वाटलं सरकारबरोबर संघर्ष करायची जरी वेळ आली, मी आणि सदाभाऊ तुमच्या सोबत आहे. मी आणि सदाभाऊ तुमच्या सोबत आहे. पण सरकार संघर्षाची वेळ येऊ देणार नाही, चिंता करू नका. नाही तुम्हाला आंदोलन करायची गरजच पडणार नाही. कारण जेवढे निर्णय मी देवाभाऊनी घेतलेले बघितलेत ते संघर्षाविना घेतलेले निर्णय आहेत. आणि त्यामुळं अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवरती असल्यामुळं महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वाक्य या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोणीही जागा सोडू नका. राष्ट्रगीताने